खेळतात मी तर म्हणेन हे आपलं वैभव आहे. लक्षात ठेवा, आगरी समाजाचं हे वैभव आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कमलेश भोईर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग होणं गरजेचं आणि तोच प्रयत्न अजितनं केला होता त्या ठिकाणी. कमलेश पाटील येत आहेत, नितीन आहे त्या ठिकाणी फिल्डर जो कॅच कॅरी केला. सुरेख आणि सुंदर अशा ट्रॉफीज तुम्ही त्या ठिकाणी पाहतात. बॅट्समन बॉलर सिरीज हे देखील पारितोषिक अतिशय सुंदर आहे. धन्यवाद रणजितजी पाटील, खास अमेरिकेवरून कदाचित लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील. बंटी नक्कीच व्हिडिओ कॉल नक्कीच करेल माझ्यासोबत. काल तो चॅटिंग करत होता व्हॉट्सअपद्वारे की एक चांगलं आयोजन आहे आणि जवळपास पिंटूनं काल मला चॅटिंग केली होती. त्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की जे उद्घाटन सोहळा कालच्या दिवसामध्ये जो पार पडला होता तो खरोखरच म्हणजे देखणीय होता तो सोहळा, कालचा उद्घाटन सोहळा. त्याबद्दल पिंटूनं थँक्यू म्हटलंय आरकेचं. यावेळेस नक्की कशा प्रकारे खेळायचं होतं. आल्या मात्र सॉफ्ट डिफेन्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता तो म्हणजेच कमलेशनं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, लक्षात ठेवा. हे एक षटक तुमच्या हातामध्ये आहे ज्या त्या एका ओव्हरमध्ये तुम्ही सर्वाधिक धावा बनवू शकता. यावेळेस बॉडीला पूर्ण टर्न करून चेंडूला फाईनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता राजेश पाटील यांना, मात्र अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. चांगलं षटक, पहिलं षटक आणि हा चेंडू होता पहिल्या षटकामध्ये डॉट. धावसंख्या 4. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, लक्षात ठेवा. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग व्हायला होती मात्र पॉवरफुल गोलंदाजी झाली या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दहिसर टीमकडून. फक्त आणि फक्त या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा फलकावर आल्या मुर्धा टीमच्या त्या 4 धावा. आज संध्याकाळी पारितोषिक वितरण समारंभ असेल त्यावेळेस नक्कीच पिंट्या नसेल मात्र त्यांच्या भगिनी असतील, त्यांची बहीण असेल या ठिकाणी विभा नंदकुमार पाटील या नक्कीच पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात होणार. वेलकम विवेक पांजुला खेळायला कुठल्या टीम मध्ये? मुर्दा, हा जय धारावीर मास्टर्स राई. यस यस यस, बेस्ट ऑफ लक. मी इकडे आहे नाहीतर आपण भेटलं असतं. धावसंख्या 4. आज ईश्वर माची आपल्या गावाला वेळ देतोय, आपल्या संघाला वेळ देतोय ईश्वर माची. आज काल पाणझुला होता ईश्वर, आज तो या ठिकाणी आहे. अशोक राऊत आपण रेग्युलर पंच आपण पाहतोय. येत्या शनिवारी आणि रविवारी देखील अशोक राऊत घोडबंदरच्या मैदानावर असतील. कायदे तज्ञ नितीन गोलंदाजी ट्रॅकवर. वकील आहेत प्रेक्षकांच्या माहितीसाठी, लक्षात ठेवा. वकील असून देखील आज ते 40+ क्रिकेट जॉईन केले त्यांनी देखील. सुरेख चेंडू, थोडासा वेग कमी केला होता आणि हा वेग कमी करताना मात्र फ्लाईट दिली होती, मात्र लाईन थोडीशी बरकटली गेली गोलंदाजामार्फत. वाईटचा इशारा पंचांचा. यतीन आहे आज टीम मध्ये, यतीन पाहायला मिळतोय. एक नक्कीच मोठा फलंदाज हा दहिसर टीम मध्ये पाहायला मिळतोय. ऑन साइडला यावेळेस फटका चांगला आहे, नाहीये पुढे यायला होतं. आउटफील्डचा अंदाज घेणं गरजेचं आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि याचा जर तुम्ही अंदाज घेतला नाहीये तर तुम्हाला अशा प्रकारचं चित्र नक्की दिसेल. चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे आरके, धन्यवाद. आणखीन एक जबरदस्त फटका, मात्र डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. जबरदस्त झेल पकडला गेला मिस्टर राजेश पाटील. भारतीय रेल्वेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नक्कीच उच्च दर्जाचा आपण हरीश आहे का त्या ठिकाणी? येस हरीश आहे, माफ करा. अप्रतिम कॅच पकडला गेला या ठिकाणी. धावसंख्या तर वाजव आता.
थँक्यू, धन्यवाद आरकेला मी काल विनंती केली होती की ज्या सलई आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर त्या सल्यांवर बॉटल टाका प्लास्टिकच्या, जेणेकरून कुणालाही दुखापत होता कामा नाही आहे. त्या बॉटल्स टाकण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर कुंदन. काल आपण पहिला सामना पाहिला होता नारंगी आणि पेनकरपाडा आणि पहिल्याच सामन्यामध्ये तब्बल 56 धाब्याचं टार्गेट हे समोर आलं होतं. लक्षात ठेवा, 56 धावा पहिल्याच मॅच मध्ये 50 गाठली होती पेनकरपाडा टीमनं. मात्र नारंगी संघाने त्या धावा चेस केल्या. सगळ्यात महत्त्वाची इनिंग आपण जर पाहिली तर नक्कीच प्रवीण गावड एक आपल्यातून इनिंग साकारली प्रवीणनं कालच्या दिवसामध्ये. रमेश मांगेल यांची आपण बॅटिंग पाहिली, संतोष बंधू यांची आपण बॅटिंग पाहिली कालच्या दिवसामध्ये, किशोरची आपण बॅटिंग पाहिली कालच्या दिवसामध्ये. नारंगी संघाचा टॉप क्लास परफॉर्मन्स मात्र उपउपांत्य फेरीमध्ये हा संघ पराभूत झाला. जवळपास त्या संघाचा सामना झाला होता मालवणी टीमच्या अगेन्स्ट, मात्र मालवणी संघाने त्या संघाला पराभूत केलं. मात्र कालचा सामना, काल जोनसची बॅटिंग, आपल्यातून बॅटिंग काल जोनसनं साकारली या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये मित्रांनो 50 धावा देखील कालच्या दिवसामध्ये झाल्या होत्या. धावा संख्या झालेली आहे ती म्हणजेच 9. कालच्या दिवसामध्ये आपण हाफ सेंचुरी देखील पाहिली. नितीन हजारे मॅन फ्रॉम बालकुम, तिसरं अर्धशतक, मास्टर्स क्रिकेट मधलं तिसरं अर्धशतक झलकावलं या मैदानावर नितीन हजारे यानं. आणि या मैदानावरचा जर इतिहास पाहिला तर नक्कीच जोनसच्या नावावर अर्धशतक आहे. आणि नंदू पाटील मॅन फ्रॉम वाघबील या खेळाडूने देखील या मैदानावर अर्धशतक झलकावलेलं आहे. आरकेच्या बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं गेलं. पॉइंट रिझन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी मिलिंद भगत आहेत. चेंडूला फील्ड करतायत, फक्त सिंगल मिळेल. धाव संख्या झालेली आहे ती 10. मुर्दा संघाची जी नॅचरल खेळी आहे, राजेश पाटलांची नॅचरल खेळी जी आहे ती नॅचरल खेळी या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या त्या षटकामध्ये निव्वळ आले तर 4 धावा, त्या षटकामध्ये कुठेतरी आक्रमण करणं मुर्दा संघाला गरजेचं होतं. सुरेख अप्रतिम चेंडू तळा गेला, मात्र यावेळेस आउटसाइड लेगस्टम्पच्या बराचसा बाहेर हा चेंडू टाकला गेला. ईश्वर माची पंच म्हणून आहेत, वाईट चेंडू करार दिला गेला. धाव संख्या झालेली आहे ती 11. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची ही 16वी स्पर्धा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक चेंडू डॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. ॲज अ कर्णधार आहेत आणि आतापर्यंत ज्या इनिंग आणि आतापर्यंतची जी खेळी आहे राजेश पाटील यांची टॉप क्लास. सुरेख अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. यास यष्टीच्या बरोबर मधोमध सापडले गेले. फ्लॅम्बेल बी पायचीच्या स्वरूपात कॅप्टन कूल मात्र परतीच्या मार्गी. थँक्यू, धन्यवाद. इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये म्हणायचं गेलं तर मुर्धा मास्टर टीमचा बॅकबोन मिस्टर विनायक माची, पेट नेम लाला. बाईक आहेत, बाईक प्लीज त्या गेटच्या मागे बाईक पार्क करा विनंती करतोय. बाईक आतमध्ये आणू नका. मी सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना सगळ्यांना विनंती करतोय. बरे मोरव्याचे जरी प्रेक्षक असले, मोरव्याचे देखील गावकरी असले, त्यांना देखील विनंती करतोय की प्लीज आपण गाड्या आतमध्ये आणू नका. लाला माची सुरुवात नक्कीच डगमळले या ठिकाणी. जी सुरुवात दिसायला हवी होती मुर्दा टीम कडून ती सुरुवात दिसायला मिळत नाही या ठिकाणी.
जवळजवळ 5.50 5.5च्या करंट रन रेटने मुर्दा संघ या ठिकाणी खेळतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावर आहे ती 11. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आपण पहिला बबनचं 4 धावा बबननं खर्च केल्या. त्यानंतर नितीन 7 धावा खर्च करतोय. एक चौकार आपण पहिला नितीनच्या त्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर वाडिश लॉंग ऑनच्या दिशेनं. मिलिंद पाटील थोडेसे पुढे आले असते तर कदाचित तो चेंडू वाढू शकला असता, मात्र आउटफील्डचा अंदाज घेता आला नाही मिलिंद पाटील यांना आणि त्या कारणास्तव मात्र मिलिंदच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू बाहेर गेला 4 धावांसाठी. यावेळेस कार्पेटच्या सायाने चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेनं. मिलिंद पाटील चेंडूला फील्ड करतात. अतिशय सुंदर थ्रो, अप्रतिम थ्रो, कौतुक असेल या ठिकाणी थ्रो करणारा मिलिंद यांचं. लाला माची यांची ती विकेट होती आणि नक्कीच ती विकेट प्राप्त करू शकला देखील असता. It's gone. थँक यू. डीजे आर के थांबवतोय. एक पारितोषिक आलेला या ठिकाणी आणि ते पारितोषिक कोणासाठी आहे तर 40 वयोगटातील सगळ्यांसाठी, म्हणजे तो खेळाडू असू द्या किंवा प्रेक्षक असू द्या, कोणी असू द्या. आईवा कॅच साठी प्रत्येक आईवा कॅच साठी प्रितेश नंदकुमार राऊत यांच्याकडून 200 रुपये. 40 वर्षाच्या वरील ती व्यक्ती असणं गरजेचं आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर काल्या पडद्याच्या मागे आईवा कॅच जो कोणी 40 वयोगटातील खेळाडू किंवा प्रेक्षक पकडेल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक प्रितेश नंदकुमार राऊत यांच्याकडून पूर्ण दिवस हे बक्षीस लागू असणार आहे. धावसंख्या 13. प्रितेशचा मुलगा म्हणतोय पप्पा तुझं नाव आलं, उद्याला पेपरमध्ये पण तुझ्या पप्पाचं नाव येईल. निबॅडर मिस्टर भारत माझ्या नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मात्र मी कॉमेंट्री करतोय. भारत मात्र बॅटिंग करणार आहे मैदानाच्या आतमध्ये. भारत मात्रे लालामाची शो पाहायला मिळेल. हवा थोडीफार जाणवत आहे. सकाळचं जरी सत्र असलं, सकाळची जरी वेळ असली तरी मी असं म्हणणार नाहीये की या सकाळच्या वेळेमध्ये हवा मंदावली, कारण काल जवळपास मला वाटते धनंजय भरपूर षटकार लागले होते कालच्या पूर्ण दिवसामध्ये. एकूण नक्कीच तो तुम्हाला अपडेट मी देऊ शकतोय कालच्या दिवसामध्ये काय घडामोडी या ठिकाणी घडल्या होत्या. वेळेकडे लक्ष द्या. 10:22 पहिला चेंडू पडला गेला होता. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13. कालचा दिवस आपण पाहिला तर कालच्या संपूर्ण दिवसामध्ये 621 धावा या मैदानावर कुठल्या गेल्या. 55.3 षटक या मैदानावर हाताळली गेली. एकूण विकेट जर आपण पाहिल्या 46 विकेट्स एकूण पडल्या गेल्या. एकूण चौकार हे 36 चौकार एकूण ठोकले गेले आणि 33 षटकार संपूर्ण दिवसामध्ये 33 षटकारे मारले गेले होते कालच्या दिवसामध्ये. नाहीये यावेळेस आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा चेंडू हातभर चेंडू वळतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्येत भर धावा झालेल्या आहेत त्या 14. परिस्थिती मुर्दा संघाची गंभीर आहे, मात्र या गंभीर परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभं राहावं लागेल लाला माचियांना. इथे मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर आत आला. बॅकफुटला जाऊन चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता भरत मात्रे यांचा. व्यवस्थित चेंडू बॅटवर येत नाहीये त्या ठिकाणी. आणखीन एक चेंडू डॉट. धावसंख्या 14 आहे. घड्याळाकडे आपण लक्ष दिलं तर 10:39 झालेले आहेत. लक्षात ठेवा. मोठा फटका आहे, जबरदस्त फटका. ताकदीच्या बळावर टायमिंगच्या साह्यानं चेंडूला सरळ फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरत मात्रे यांच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. यावेळेस आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय.
मात्र सेफली लँड होईल. शॉर्ट मिड विकेट रिझल्ट मध्ये कोणी नाही आहे. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे आणि या 2 धावा. वेलकम चेतन राऊत आणि वेलकम वहिनी, तुमचं देखील हार्दिक स्वागत. प्रशांत म्हात्रे यांच्या सौभाग्यवती. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. धावा संख्या झालेली आहे ती म्हणजेच 22. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं पूर्ण झालेलं आहे. 22 धावा या फलकावर आणि आतापर्यंत विकेट या गेलेल्या आहेत मुर्दा टीमच्या. या जवळजवळ 4 विकेट. अठरा मिनिटं झालेले आहेत 3 षटक पूर्ण करण्यासाठी दहिसर संघ. आम्हाला सगळं मिळते गुरु इकडे. आम्हाला न्यू गोल्डन कडून आम्हाला निंबू सरबत मिळतं. न्यू गोल्डन कडून आम्हाला खास करून कोकम सरबत मिळतं. सगळं मिळतं आम्हाला न्यू गोल्डन कडून. चेतन राऊत यांचा सन्मान, शाळ, पुष्पगुच्छ, नारळ नाही का? चेतन राऊतनं चहाची ग्लास मला दिलेली आहेत आणि संपूर्ण हे मैदान सुशोभित करण्यासाठी चेतन राऊत यांचा हातभार खूप मोठा आहे. त्याबद्दल चेतन राऊत यांचं विशेष सन्मान. थँक्यू चेतन, धन्यवाद मित्रा. चेतन राऊतला मी विनंती करतोय, चेतन या स्पर्धेविषयी 2 शब्द. चेतन या स्पर्धेविषयी 2 शब्द. धाव संख्या 22. गोलंदाज त्या ठिकाणी येतो या हरीश आहे का बॉलर? हरीश येतो गोलंदाज. षटक क्रमांक 4. वेग वाढवा मुर्दा संघ. स्कोरबोर्ड दिसत नाहीये आणि याच खेळीकडे लक्ष द्यावं लागेल. कट केला गेला चेंडूला पॉइंटच्या दिशेने चेंडू थोडासा डायव्हर्ट होतो. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना फील्ड करेपर्यंत 2 धावा या ठिकाणी लालामाची पूर्ण करतोय. कारण या मैदानावर कालच्या दिवसामध्ये 50 धावा 56 धावा पेनकर पडत संघाने उभारल्या होत्या. मात्र इथे 4थं षटक सुरू आहे. फलकावर धावा 24 आणि जरी समोरचा संघ दहिसर असता तरी मी तर म्हणेल की 50च्या पलीकडे जाणं गरजेचं. या मैदानावर 50च्या पलीकडे धाव संख्या खूप महत्वपूर्ण आहे. षडंपूल खेळायचं होतं. मिस्टर स्टोक लालामाची यांचा कॅच. हा सुवर्ण दिवस आहे. हा सुवर्ण दिवस लालामाची यांच्यासाठी सुवर्ण दिवस. नक्कीच धाव संख्येला ब्रेक लावू शकला असता दहिसर संघ. स्कोरबोर्ड कमी पाहायला मिळू शकला असता दहिसर संघासाठी. मात्र एक चान्स, एक जीवनदान कुणाला दिलं गेलं? लालामाची सारख्या स्फोटक खेळाडूला संधी मैदानाच्या आतमध्ये दिली गेली. मात्र या संधीचं सोनं लालामाची करणार का? ज्यावेळेस लालाचा कॅच उडला होता त्यावेळेस अक्षरशः डगआउट मध्ये श्वास गळ्यामध्ये अडकला होता. मात्र जसा तो कॅच ड्रॉप झाला तो श्वास सुटला गेला. मुर्दा मास्टर्स टीमचा महत्वपूर्ण फलंदाज आहे. इथून मात्र हा खेळाडू आपल्या संघासाठी एक चांगली इनिंग्स खेळू शकतोय हा विश्वास लालामाची यांच्यावर आहे. नाही सोडणार आता तर मात्र मुळीच नाही सोडणार तुम्हाला लालामाची. जी तुम्ही संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करणार आणि त्या विकेटचं भुगतान तुम्हाला या ठिकाणी भोगावं लागेल. षटकार. थँक्यू. सध्याच्या घडीला नक्कीच आमच्या खेळाडूंना देखील चष्म्याची अत्यंत गरज आहे. उन्ह तापलेले आहेत. उन्हाचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. गॉगल्स परिधान करा. डोळ्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. लालामाची पहिला षटकार लालाच्या बॅट मधून येतोय. कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर मात्र त्या संधीचं सोनं केलं लालामाची यानं. षटकार आउटसाइड ऑफ स्टंप. पण सफलता ईश्वर माची. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावा संख्येत भर. धावा झालेल्या आहेत त्या 33 धावा 33.
खेळाडू कक्षामध्ये पाणी अवेलेबल करा. ग्लास आणि जार खेळाडू कक्षामध्ये, ग्लास पण ठेवा जार जवळ. खेळाडू दमून येतात तिथे पाण्याची गरज आहे त्या ठिकाणी, आहे ना. व्हाईटचा इशारा पुन्हा एकदा. वेलकम जेम्स बॉन्ड, आपलं हार्दिक स्वागत. जेम्स बॉन्ड राईस संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आयवा कॅच 200 रुपये. 40 वर्षावरील खेळाडू किंवा प्रेक्षकांना आयवा कॅच घेतला तर प्रितेश नंदकुमार राऊत यांच्याकडून त्या कॅच साठी दिले जातील 200 रुपये. तुला पण आहे, तू पण कॅच पकड हेमू, तुला पण 200 रुपये आहेत. ऑन साइडला यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतो ना, फॉरवर्ड स्क्वेअरला डीपला चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं गेलं. स्ट्राइक एंडला थ्रो, 2 धावा नक्कीच मिळतील. धावा संख्या झालेली आहे ती म्हणजेच 36 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. एक षटकार या 4थ्या षटकामध्ये आणि दुहेरी धावा या 3 वेळा काढल्या गेल्या. आता लाला माची यांचा तो कॅच खूप महत्वपूर्ण ठरला गेला नक्कीच मुर्दा टीमसाठी, कारण बऱ्याचशा विकेट्स पडल्या होत्या मुर्दा संघाच्या. 4 विकेट्स मुर्दा संघाच्या पडल्या. सुरेख चेंडू, क्या बात आहे. बाल बच गए, म्हणजे जवळपास एसटीच्या कानामध्ये फुंकर मारून चेंडू गेला की काय, इतका जवळून चेंडू निघून गेला. 4 धावा. वेलकम संकेत पाटील, आपलं हार्दिक स्वागत. या परिसरातील एक गोड आवाज, आमचे मित्र, एक नामवंत समालोचक संकेत पाटील यांचं आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावा संख्या 40. वेगवान चेंडू हाताळला होता, वेगवान चेंडू हाताळला गेला होता त्या ठिकाणी. बीट झाला बॅटर, बीट झाला यष्टिरक्षक, म्हणजे चेंडू निघून गेला सरळ लेग स्टॉप रिझनच्या दिशेने 4 धावांसाठी. धावा येते 40. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. सॉफ्ट हँड ना, यावेळेस इंटेलिजंट क्रिकेट, खूप सुंदर क्रिकेट पाहायला मिळते. लाला माची यांचं पाहिलं की 4थं षटक आहे आणि 4थ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. त्याच्यामुळे काय केलं लाला माची यांना, फक्त सिंगल कन्वर्ट केला त्या ठिकाणी. स्ट्राइक पुन्हा एकदा स्वतः जवळ ठेवली, कारण येणारे जे 6 चेंडू आहेत ते येणारे 6 चेंडू मला खेळायचे आहेत. मी जर उभा राहिलो तर या 6 चेंडूमध्ये 20 धावा देखील कुठू शकतो मैदानाच्या आतमध्ये. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लावतोय मुर्दा संघ. 4 बाद 41 धावा. घेऊया डीजे ब्रेक, त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. डीजे. थँक्यू डीजे आर के. 19 धावा कुठल्या गेल्या या 4थ्या षटकामध्ये. लाला माची 4 धावसंख्येवर हा खेळाडू बाद होऊ शकला असता. एक सोप्पा झेल त्या ठिकाणी, मात्र सोप्पा झेल पकडता आला नाहीये. एक षटकार लाला माची यांच्या बॅटमधून आपण पाहिला. जवळपास 13 धावसंख्येवर लाला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असणारे खेळाडू मिस्टर राजेश पाटील. भारतीय रेल्वेचा एक विभाग, सांस्कृतिक विभाग जो आहे तो सांस्कृतिक विभाग राजेश पाटील सांभाळत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम अनेक ठिकाणी होत आहेत. अनेक मी म्हणेन राज्यामध्ये ते सांस्कृतिक कार्यक्रम भारतीय रेल्वेच्या माध्यमातून केले जात आहेत. त्या अनेक राज्यातून नेतृत्व, आपल्या भारतीय रेल्वेचं नेतृत्व करताना राजेश पाटील यांना आपण पाहिलेलं आहे आणि तोच या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. राजेश पाटील. पथनाट्य असतात, एकांकिका असते, डान्स असतात, भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम असतात भारतीय रेल्वेचे आणि जवळपास अनेक पारितोषिकं पटकावलेली आहेत सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये राजेश पाटीलनं. धावा 41. शेवटचे 6 चेंडू. समोर आहे लाला. शेवटचा षटक आहे. पहिला चेंडू बॅटची एज त्या ठिकाणी लागली गेली होती. आणखीन एक संधी. आज कदाचित लाला माची यांचा दिवस आहे. 2 चान्स या इनिंग मध्ये लाला माची यांना.
इथे देखील कॅच ड्रॉप होतोय. जी एज लागली होती त्याचा आवाज अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचला गेला होता. आज नशिबाची साथ आहे. आजचा दिवस कदाचित लाला माची यांच्यासाठी एक चांगला दिवस आहे. नाही सोडणार, पुन्हा एकदा नाही सोडणार. अशा प्रकारे चेंडू तुम्ही टाकले लाला माची समोर तर लाला माची मुळीच सोडणार नाहीये हा षटकार. धावसंख्या 47. मगाशी देखील कॅच ड्रॉप झाला षटकाराला, आता देखील कॅच ड्रॉप झाला षटकाराला. आणखीन एक लाला माची यांच्या बॅट मधून हा दुसरा तर या इनिंग मधील हा तिसरा षटकार. धावसंख्येचा वेग झालेला आहे तो म्हणजेच 53. थँक्यू. 9 चेंडू आणि 25 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतो लाला माची संघ पोहोचला गेला 53 या धावसंख्येवर. पहिली संधी लाला माची यांना, ज्यावेळेस लाला माची 4 या धावसंख्येवर होते त्यावेळेस लाला माची यांचा कॅच ड्रॉप झाला. त्यानंतर जवळपास 17 या धावसंख्येवर असताना पुन्हा एकदा लाला माची यांचा कॅच ड्रॉप झाला. 2 जीवनदान लाला माची यांना या इनिंग मध्ये आणि एक जबरदस्त इनिंग साकारताना. आउटसाइड ऑफ स्टंप लाईन त्यांनी लेंथ पाहिली आणि त्यानंतर मात्र या चेंडूला सोडून देण्याचं काम लाला माची याने केलं. पुढची मात्र जबाबदारी पार पाडताना पंच अशोक राऊत. वाईटचा इशारा. एका धावेमध्ये भर. धावसंख्या 54च्या घरामध्ये. काल आपण 56 धावा पाहिल्या होत्या. आणखीन एक लाला माची यांच्या बॅट मधून हा येतोय षटकार. थँक्यू. चिमणी उडाली फुरफुर. खरोखरच काय खरोखर पक्षाप्रमाणे आपण पाहिलं तर हवेत जास्त वेळ हा चेंडू राहिला होता. जबरदस्त फटकेबाजी लाला माची यांची. हवाई प्रवास आणि हवाई हल्ला लाला माची यांचा. जवळजवळ हा बॅक टू बॅक तिसरा षटकार. षटकारांची तिकडी पूर्ण केली लाला माची आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच पहिला खेळाडू ठरतोय की जो षटकारांची तिकडी पूर्ण करतोय. धावसंख्या झाली आहे ती 60. ऑफ साइडला पंच केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर डीपच्या दिशेने चेंडू फरार. आणखीन एक दमदार फटका. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. धावसंख्या 64. 35 धावसंख्येवर लाला माची खेळतोय. 11 चेंडूंचा सामना केला आणि जवळपास 35 धावा आणि या आणखीन 2 धावा ऍड कराव्या लागतील. 37 धावा लाला माची. 22चा इशारा म्हणजे 35 धावा लाला माची यांच्या इनिंग मध्ये आपण पाहिल्या. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 64. 65 धावा विजयासाठी 66 माफ करा 66 धावा झालेल्या आहेत आणि 67 धावा या विजयासाठी दिल्या जात आहेत दहिसर टीमला. 4 धावसंख्येवर लाला माची यांचा कॅच ड्रॉप झाला होता लक्षात ठेवा. त्यानंतर 17 या धावसंख्येवर लाला माची यांना संधी मिळाली होती. ज्या वेळेस संधी मिळाली लालाला त्यावेळेस त्या संधीचं केलं लालानं सोनं. 12 चेंडू 35 धावेची बहारदार इनिंग लाला माची यांना आपल्या टीमला दिली. संघ पोचला गेला तो 66 या आकड्यावर आणि 67 धाव्यांचं टार्गेट दहिसर टीम समोर. चला या वळूया आपण पुढच्या मॅचच्या टॉसच्या दिशेनं. उंब्रमध्ये गोडदेव आणि राई. नेक्स्ट मॅच उंब्रमध्ये गोडदेव आणि राई. टीम कॅप्टन आला असाल तर नाणेफेक करण्यासाठी या. राई आले.
राई कॅप्टन आधी की नाही ते आमच्या बाजूला आहेत हेमू. ओमरमध्ये गोडदेव संघ मला वाटतं या ठिकाणी आला नाहीये. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांसाठी आणि सर्व खेळाडूंसाठी नक्कीच प्रितेश नंदकुमार राऊत यांच्याकडून आईवा कॅशसाठी 200 रुपये आहेत. मात्र वयाची मर्यादा आहे, 40 वयोगटातील तो प्रेक्षक किंवा खेळाडू असणं गरजेचं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 67 धावा विजयासाठी. आणि ज्यावेळेस पुढच्या इनिंगला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये होतोय बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट बॉक्स मध्ये आमचे मित्र संकेतजी पाटील यांना. थँक्यू व्हेरी मच. हॅलो हॅलो माईक टेस्ट. आवाज दे ना मित्रा. आपल्याकडे काय आचारसंहिता आहे काय? आवाज द्या. थँक्यू. सुस्वागतम. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आर के क्रीडा मंडळ मोरवा म्हणजेच राधाकृष्ण क्रीडा मंडळ मोरवा आयोजित 40+ मास्टरची स्पर्धा. आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये येत असताना एक वेगळा आनंद आहे. या स्पर्धेचं आयोजन जर बघितलं तर निश्चितच आपण बघतोय या आर के क्रीडा मंडळ आणि समस्त मोरवा ग्रामस्थ यांच्या माध्यमातून मोरवाचा यंग टीम, मोरव्याची अंडर 19ची टीम या सगळ्यांनी अतिशय चांगला सपोर्ट दिलाय. आणि आजच्या दिवसातील पहिला सामना, हा दुसरा दिवस आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेतील या स्पर्धेचा. आणि कालचा दिवस गाजवला तो म्हणजे निश्चितच मालवणी मास्टर टीमनं आणि अंतिम सामन्यात प्रवेश केलाय. आज या मालिकेत दमदार 8 संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना सुरू आहे तो म्हणजे दहिसर विरुद्ध मुर्दा, त्यानंतर गोडदेव वर्सेस राई मास्टर्स या 2 संघादरम्यान सामना, त्यानंतर एकसर बी वर्सेस आर के मोरवा म्हणजे आयोजकांचा संघ, आणि त्यानंतर कांदरपाडा वर्सेस उमेडमाण असे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे कोण अजिंक्यपद फटकावेल या गोष्टीची उत्सुकता अतिशय चांगल्या पद्धतीने ताणली गेली आहे. या स्पर्धेसाठी सतत 3 वर्ष सर्व पारितोषिके आपण बघतोय रणजित नंदकुमार पाटील म्हणजेच पिंटू हे नाव घ्यायला लागेल. मात्र काल ज्या वेळेला मी भारतला ऐकत होतो, भारतनी एक गोष्ट सांगितली की पिंटूनी सांगितले की प्रत्येक वर्षी तो आय थिंक ही पारितोषिके देणार आहे. त्यामुळे पिंटू US ला आहे, त्याचा देखील खूप सारा मनापासून आभार. हेमराज बाळकृष्ण पाटील शनिवारचा संपूर्ण जेवणाचा खर्च त्यांच्या मार्फत देण्यात आलाय. कुमार लक्ष्मण मात्रे आमचे मित्र 2 दिवस YouTubeचं थेट प्रक्षेपण त्यांच्या मार्फत देण्यात आलंय. DBN लाईव्ह तुम्ही पाहू शकता. कैलास मोहन पाटील स्पर्धेसाठी बॉल आणि एक तेलाचा डब्बा आणि 25 किलो तांदूळ. श्री महेश अजित पाटील शनिवार आणि रविवारचा सकाळचा नाश्ता. श्री विवेक प्रकाश मात्रे श्रीपती ग्रॅनाइटचे सर्व संघांसाठी थंड पेयाची व्यवस्था.
श्री साई कॅटरर्स सुरेश लीलाधर पाटील व अजय रघुनाथ बोईर यांच्या मार्फत जेवणासाठी लागणारी जी सगळी भांडी आहेत ती देण्यात आलेली आहेत। श्री रवींद्र दिगंबर राऊत कल्पेश बळवंत पाटील यांच्या मार्फत 2 दिवस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था। श्री सिद्धेश्वर हरिश्चंद्र पाटील यांच्या मार्फत 2 दिवस चहाची व्यवस्था। न्यू गोल्डन मित्र मंडळ एक अफलातून मित्र मंडळ आहे आणि त्यांच्या मार्फत आपण बघतोय फ्रूट बास्केट, निंबू पाणी, कोकम सरबत, म्हणजे हे सगळे रिफ्रेशमेंटची ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या न्यू गोल्डन मित्र मंडळातर्फे देण्यात आल्या। थँक्यू न्यू गोल्डन, तुमचं खूप सारा आभार आहे। येस, गोडदेव कॅप्टन आणि राई कॅप्टन, मला वाटतं राई कॅप्टन आहे इथे। गोडदेव कॅप्टन निलेश पाटील जर इथे आले असतील तर प्लीज या, कारण आपला रूल काय सांगतो की एक इनिंग संपल्यानंतर लगेचच आपल्याला टॉस करायचा असतो, प्लीज लक्ष घाला। फरसान आपण बघतोय भावना फूड्स यांच्या मार्फत जेवणासाठी गॅस सिलेंडर आणि एकूणच 2100 रुपयाची खास देणगी देण्यात आली आहे। गिरीश रत्नकांत राऊत यांच्या मार्फत मंडपची व्यवस्था। किरण रत्नकांत राऊत आमचे मित्र यांच्या मार्फत डीजेची व्यवस्था। श्री चेतन पाटील यांच्या मार्फत चहाचे ग्लास। हरीश पाटील यांच्या मार्फत नाश्त्यासाठी जवळ्याची व्यवस्था। तसेच राज नरेश पाटील यांच्या मार्फत थंड पाणी बिस्लरी बॉटल्सचे काही बॉक्स देण्यात आलेले आहेत। चला मॅच कडे वळूया। एक इनिंग झाले, बराच वेळ गेला आणि आपण दुसऱ्या इनिंग कडे आता वळतोय। काय टर्नअराउंड पाहिला या मॅच मध्ये। पहिल्या मॅच मध्ये असं वाटलं की धावा होणार नाहीत। पहिल्या षटकात फक्त 4 धावा, बबन यांची अप्रतिम कामगिरी। त्यानंतर नितीन यांचं षटक देखील अप्रतून 2 विकेट्स घेतल्या, 7च धावा दिल्या, म्हणजे 2 षटकात 3 गडी बाद अवस्था होती ती मुर्दा संघाची, ती म्हणजे 11 राईट। आणि त्यानंतरच्या 3 षटकात उडी घेतले ती म्हणजे 66 वर। याचं एकमेव कारण लाला माची 35 धावांची बहारदार खेळी, मात्र लालाला 2 जीवदानं, ती जीवदानं किती महागात ठरू शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण दिले। आरके क्रीडा मंडळ आयोजित आपण बघतोय स्वर्गीय श्री गोविंद हिराजी पाटील मास्टर चषक 2024 हे नेत्रदीपक आयोजन। काय मैदानानं काट टाकलंय, कित्येक वर्षापासूनचा अनुभव आहे आणि सातत्याने हे मैदान बदलत चाललंय, मनापासून कौतुक आहे राधाकृष्ण क्रिकेट क्लब मोरवाचं। चला चेस डाऊन सुरू होतंय, आघाडीचा फलंदाज आहे बबन आणि नॉन स्ट्राइक एंडला आहेत मिलिंद पाटील, स्ट्राइक एंडला गोलंदाज येतोय रत्नाकर। मॅच ऑन झालाय, यावेळेला जर बघितलं तर निश्चितच आपण बघतोय बरोबर 11 वाजता हा दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडतोय, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, थ्रो थोडासा खराब आहे। इथे जर बघायला गेलं तर निश्चितच बरोबर चेंडू जर बघितला तर लालाचा थ्रो येतोय, बॅटरच्या बॅटला लागलाय, त्यामुळे काही धावा इथे मिळतील आणि निश्चितच इथे 4 धावा मला वाटतं पूर्ण केली आहेत, 4 धावा पहिल्या चेंडूवर, त्यामुळे हा वेगळा चौकार। काल देखील आपण पळून एक चौकार बघितला होता आय थिंक, यस। त्यामुळे मास्टर क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत नाही असं कोणी म्हणू नका प्लीज, कारण मास्टर क्रिकेट आता भरपूर फास्ट झालाय। एक काळ होता ज्यावेळा दुसरी धाव घेताना देखील धापा टाकल्या जायच्या, मात्र आजचं मास्टर क्रिकेट तसं नाहीये, सराव नियमितपणे केला जातो। वर्षभरात 23 स्पर्धा खेळायच्या आहेत, त्यामुळे या 23 स्पर्धांसाठी लागणारा स्टॅमिना महत्वाचा आहे। यावेळेला अक्रॉस बॅटने हा फटका गॅप मध्ये आहे, गुरु चेंडू अडवेपर्यंत 2 धावा सहज। बबन रवींद्र पाटील हे नाव आहे त्यांचं, मात्र बबन या नावाने ते प्रसिद्ध आहेत आणि गेल्या कित्येक वर्षापासून। मी जर माझा अनुभव सांगितला तर निश्चितच या माणसाविषयी सांगेल। आज 2024 आहे, या माणसाला निश्चितच 40+ मध्ये 2008 पासून पाहतोय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये। कित्येक वर्षापासून सातत्याने दहिसरचा एक मेन बॉलर, आज देखील त्यांनी आपली फिरकी दाखवली। फ्लाइटचा एक अप्रतिम वापर करणारा हा अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। येस, स्वागत करूया सन्माननीय विनोदजी माद्रे यांचं, रायगावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व। वेलकम वेलकम विनोदजी माद्रे साहेब। यावेळेला अजून काही धावा इथे मुर्दा संघाला या धावा अडवाव्या लागतील। काय झालं, तुम्ही 66 धावा केलेत, मात्र जो रिक्वायर्ड रन रेट आहे त्या रन रेटला आता बीट करण्याचा प्रयत्न तिथे हे दोन्ही बॅटर दिसत आहेत। वेल प्लेड बबन, पहिल्या 3 चेंडूवर आले तब्बल 9 धावा। सावकाश विनोद मात्रे साहेब यांचं आगमन होताना दिसतंय। वेलकम वेलकम त्यांचं आरके क्रीडा मंडळातर्फे या सुंदर मैदानामध्ये। हा त्यांचा प्रभाग आहे आणि त्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा आनंद आहे आणि त्यांना बरोबर माहिती आहे की यानंतरची मॅच राहायची आहे, त्यामुळे ते बरोबर आले। थँक्यू व्हेरी मच काका आणि तुमचं खूप सारं स्वागत आहे।
यस गोडदेव, यस वेलकम काका. गोडदेव संघाची कॅप्टनला विनंती आहे, जरा प्लीज हा अंतिम कॉल आहे तुमच्यासाठी, लवकर या टॉस साठी. इथे जर बघितलं तर अजून एक धाव, 10 धावा झालेत, 10 धावा. लक्षात घ्या गोडदेव, हा फायनल कॉल आहे तुमच्यासाठी, कारण जर तसं झालं तर कदाचित काही पेनल्टीजला तुम्हाला सामोरं जावं लागेल. डाऊन द ग्राउंड, चांगला फटका आहे, लाला पोहोचेपर्यंत कदाचित दुसरी धाव अवेलेबल असेल इथे. खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. पहिल्या षटकात अपेक्षित कामगिरी झाली आहे इथे, आणि कदाचित हीच गोष्ट आपण 50+ खेळाडू आणि 45 खेळाडू याच्याकडून आपण पाहू शकतो. राईचे कर्णधार हिमप्रकाश पाटील, प्लीज या. ओ यावेळा मात्र ती फळा उद्ध्वस्त होतोय, आणि पहिल्या षटकात जो गडी पाहिजे होता तो गडी मिळालाय रत्नाकर यांना. मात्र त्या अगोदर तब्बल 12 धावा. मी म्हणेन चांगली कामगिरी केली आहे इथे दहिसर संघानं, कारण विचार जर केला तर पहिल्या षटकात ही 12 धावा येणं गरजेचं होतं. 66 धावा त्यावेळेला तुम्ही निश्चितच पाठलाग करता, त्यावेळेला 10च्या पलीकडे धावा होणं पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या गरजेचं होतं. हेमप्रकाश पाटील, टॉस करून घे मित्रा. थँक्यू गोडदेव. काल निलेशचा वाढदिवस होता, 45 आता आत्ता पूर्ण झाली की चुकीची माहिती होती ती. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील आयुष्यासाठी. पहिल्या षटकात झालेत 12 धावा, करायच्या 66 धावा. आता इक्वेशन काय सांगताय, 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 54 धावा, राईट. 67 विन आहे, 67 टू विन आहे, त्यामुळे 55 धावा करायच्या आहेत. डीबीएन लाईव्ह जबरदस्त ट्रेंड्स दाखवत असतात. धनु बाबू नारिंगी हे नाव जास्त कोणी घेत नसेल, मात्र थँक्यू. डीबीएन लाईव्हचं देखील कौतुक आहे, भरपूर कमी वेळेत अतिशय जबरदस्त टेलिकास्ट, आणि ज्या पद्धतीने त्यांनी काट टाकलंय कदाचित ते आता ज्या पद्धतीने ट्रेंड्स आणतायत त्यामुळे इतर जे लाईव्ह टेलिकास्ट करणारे आहेत त्यांच्यावर दबाव आलाय असं मला म्हणावं लागेल. कारण अगदी वॅगन व्हीलचा पहिल्यांदा वापर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करणारे हे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. मनापासून कौतुक आहे. मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय विनोदजी मात्र आहेत, जगताप साहेब आहेत, आणि निश्चितच त्यांच्या इथे येण्याने या मंचाची शोभा वाढलाय. खूप सारं स्वागत आहे आरके क्रीडा मंडळातर्फे. आरके क्रीडा मंडळ भरपूर मोठा इतिहास आहे, 77 वर्ष निश्चितच या मैदानाला झाली आहेत. हे मैदान आता आपण बघतोय पूर्णपणे पॅक दिसतंय. एक काळ होता, वेगळेपणा होता. यावेळेला बॅकफुटवर गेले, शेवटपर्यंत वाट बघितली चेंडूची, ऑन साइडला टर्न केलाय. पिचिंग जर बघितली तर मिडल अँड लेगला होती, तिथून टर्न झाला होता, मात्र तरी सुद्धा टॅप केला ऑन साइडला, ते म्हणजे मिलिंदे यांनी. या 2 धावा, संघाची धावसंख्या 14. ज्यावेळेला 1989 ला 40+ क्रिकेटची सुरुवात सन्माननीय विनोदजी मात्रे यांनी केली. मला वाटतं काका किती 6 संघ होते का पहिल्या वर्षी? फक्त 6 संघ होते, आणि मोरव्याचा संघ देखील त्यावेळेला होता. आणि सन्माननीय रघुनाथ राऊत साहेब जे आज आहेत नाही आहेत, मात्र निश्चितच त्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली असेल. त्यावेळेला मोरव्याचा संघ, काही नावं नक्कीच मी घेईन जी मला आठवत आहेत. मला वाटतं रघुनाथ राऊत साहेब असे, तसेच रामदास राऊत साहेब, त्याच्यानंतर दामू काका, राईट, त्याच्यानंतर मोतीराम भोईर लेफ्टी चायनामॅन बॉलर. काय क्लासिक नावं, आणि त्याच्यानंतरची पिढी ती वेगळी होती. चला विनोदजी मात्रे यांना विनंती करतोय, मला वाटतं या ओव्हर नंतर करूया, प्लीज प्लीज आपण या ओव्हर नंतर करूया. यावेळेला आपण बघूया गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे धनेश मात्रे. आतापर्यंत 2 चेंडू संपले, 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेत. वर पिच केलाय, तिथून बाहेर काढलं जात आहे. एक अतिशय आकर्षक गोलंदाज आहे. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघातील हा अप्रतिम खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू, नाव आहे धनेश मात्रे. मात्र 40+ क्रिकेट सगळ्यांनाच खुणावतं, मग तो गुरु असो, धनेश असो किंवा कुणाल असो, सगळेजण अगदी आसुसलेले असतात की कधी संघामध्ये वर्णी लागते. आणि लाला ज्या वेळेपासून 40 मध्ये गेलाय त्या वेळेपासून मुर्दा संघाने काट टाकली आहे. यष्टांच्या पाठीमागे कुंदन यांना तुम्ही पाहू शकता. वेलकम ओम ब्रह्मदेव गोडदेव, वेलकम जेम्स बॉन्ड राई मास्टर्स. दोन्ही संघांचं स्वागत आहे.
यावेळेला जागा बनवले स्ट्रोक साठी चेंडू हवेत आहे. स्वातिश भोईर जेल खाली होणार नाहीये चूक. विकेट डाऊन. दुसरा धक्का टीम दहिसर मास्टरला. ऐकूया म्युझिक डीजे किरण. थँक्यू. चला डीबीएन लाईव्हला विनंती करतोय जरा आपण टॉस बॉक्स कडे वळूया. आपण बघतोय सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणे फेकूया. पुढचा सामना राई मास्टर्स वर्सेस कोरदेव मास्टर्स. जरा प्लीज बाजूला व्हा. थोडंसं समोर कॅमेरा कॅप्चर करतोय आणि दोन्ही संघांना खास फ्रूट बास्केट आहे. ते कोणाकडून तर गोल्डन मित्रमंडळाकडून. अगदी एक मोठी कटोरी आहे आणि त्या कटोरीमध्ये वेगवेगळे फ्रुट्स पाहायला मिळतात. यस राई संघानं नाणेफेक जिंकलाय. आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. यस गोल्डन मित्रमंडळातर्फे दोन्ही कर्णधारांचा खास सन्मान बघा आणि हे खास फोटो देखील इथे टिपला जाईल. थँक्यू गोल्डन मित्रमंडळ. गोल्डन मित्रमंडळाची आणि खास भारत म्हणाला की गोल्डन मित्रमंडळाचं नाव गोल्डन काय तर त्यांची कामगिरी गोल्डन आहे. जोरदार टाळ्या. थँक्यू. तसेच विवेक प्रकाश म्हात्रे यांच्यातर्फे देखील खास आणि खास थंड प्यायची व्यवस्था. पुढचा बॉल यतीन आलाय. हा फटका योग्य नाहीये. व्हॉट अ कॅच. हा झेल अगदी पाण्याचा वॉल फिरवावा तसा घेतलाय आणि घेतलाय तो म्हणजे राजूनं. यतीन परतलाय. शून्यावर परतलाय. 66च्या चेस डाऊन आता कसा करायचं हा मोठा प्रश्न. अगदी शून्यावर परतलाय. व्हॉट अ कॅच बाय राजू. हा सगळा सराव जो आहे ना तो सिल्वर पार्कचा अग्निशमन दल आहे ना तिकडे सुरू असतो. आणि खास इथे म्हात्रे साहेबांचा सन्मान इथे आम्ही करतोय. पार्थ 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 या बाजूला खास सन्मान आपण करूया म्हात्रे साहेबांचा. नगरसेवक स्थानिक आणि निश्चितच पुढील त्यांच्या राजकीय आयुष्यासाठी आरके क्रीडा मंडळातर्फे आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. धन्यवाद म्हात्रे साहेब. मात्र कुठेही जाऊ नका. आजचा दिवस तुम्हाला इथेच राहावा लागेल. यतीन परतलाय आणि बघा किती लॉंग वॉक आहे तो यतीनचा की त्याला जायचं नाहीये त्या सीमारेषेच्या बाहेर. मात्र तो बाद झालाय आणि या मॅचला आता वेगळी कलाटणी. मात्र विसरू नका आता जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजे मुकेश गावड. मात्र हॅट्रिकची संधी. धनेश म्हात्रे हॅट्रिक करणार का. कसा प्रयत्न करतील इथे मुकेशला अडकवण्याचा. थँक्यू विनोदजी म्हात्रे आणि जगतापजी या प्लीज आपण आसनस्थ व्हायचंय. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आरके क्रीडा मंडळातर्फे एक अफलातून स्पर्धा. वेगवेगळ्या मान्यवरांची उपस्थिती. त्यानंतर अनेक स्तरातून या स्पर्धेला लाभणार निश्चितच देणगी स्वरूप असो. सर्वांचं मनापासून कौतुक आहे आणि निश्चितच आपण बघतोय या गोल्डन मित्रमंडळ अफलातून कामगिरी. धनेश ऑन हॅट्रिक. यावेळेला सॉफ्ट हँडचा वापर. मुकेशला माहिती आहे की जाऊ द्या ही वेळ कारण एक हाती सामना तो देखील वळवू शकतो. बंड्या बॉयजचा हा क्लास खेळाडू आणि काय ती गोलंदाजी काय ती अष्टपैलू कामगिरी. गेले कित्येक वर्षापासून सातत्याने क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. यस राई संघानं नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि या मोरवा संघाला विनंती आहे लक्षात घ्या आपला जो डगआउट आहे खेळाडू कक्ष आहे तो राईट हँडला आहे. त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष घालायचं आहे. गोरदेव मास्टर्स वर्सेस राई मास्टर्स पुढचा सामना. दोन्ही संघ तयारीत आहेत. अनेक अनेक मान्यवरांनी सहकार्य दिले. आपण सगळे जे बॅनर्स आहेत ते बघू शकतो डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. कुंदन येतो गोलंदाजी मार्कवर. फिरकी मारा. इथे मात्र महत्वपूर्ण षटक आहे. ज्या षटकात धावा येणं गरजेचं आहे कारण धावा झालेत फक्त 15. पहिल्या षटकात 12 धावा सरासरी 12. दोन षटकांनंतर धावसंख्या 15 सरासरी 7.5 खाली आली आहे. आता इक्वेशन भरपूर मोठे आहे. अजूनही 52 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 18. आयवा झेल साठी पारितोषिक आहे 200 रुपयाचं. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आत वळतोय. चांगलं फ्लाइट दिलं होतं. व्हेरी गुड बॉलिंग बाय कुंदन. प्रितीश नंदकुमार राऊत यांच्या मार्फत सीमारेषेच्या बाहेर आयवा झेल फक्त 40+ खेळाडूंसाठी किंवा 40+ प्रेक्षकांसाठी. जर झेल टिपला तर 200. व्हॉट ए शॉट.
मुकेशच्या बॅट मधून तडाखा आहे, मात्र तिथे चांगला झेल खाली अजित होता आणि हे झेल सुटणार नाहीयेत, कारण मुर्दा संघाला जर तुम्ही संधी दिलीत तर मुर्दा सोडणार नाही. याचं कारण त्यांच्याकडे अप्रतिम खेळाडू आहेत. वाजणार डीजे, कम ऑन. थँक्यू. ही मॅच आता रंगात आली आहे, कारण इथून पुढे जर बघितलं तर दहिसर मास्टर टीमला फक्त आणि फक्त मोठे फटके खेळावे लागतील, कारण रिक्वायर्ड रन रेट आता 18 वर जाऊन पोहोचलाय. त्यामुळे प्रत्येक षटकात 3 षटकार मारावे लागतील आणि 2 षटकार ठोकणारे चांगले फलंदाज आता डगआउट मध्ये आहेत, मुकेश गावड आणि दुसऱ्या बाजूला यतीन पाटील. त्यामुळे निश्चितच दहिसरला ही जर मॅच जिंकायचं असेल तर अगदीच आणि अगदीच देवाचा धावा करावा लागेल. दुसऱ्या बाजूला देव म्हटलं तर मुर्धा गावात जेवढी मंदिर आहेत ती कुठल्याही गावात नसतील. कुंदन पुन्हा एकदा सज्ज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरीश उतरलाय 6व्या क्रमांकावर. वॉट अ बॉलिंग चांगला फ्लाइटचा वापर केला जातोय. एक गोष्ट तिथे चांगली दिसते ती म्हणजे कॉम्बिनेशन. ज्या वेळेला कुंदन गोलंदाजी मार्कवर येतो त्यावेळेला लगेच लाला माची तो लगेच यष्टिरक्षणासाठी जातोय, कारण कॉम्प्लिमेंट झालं पाहिजे, कन्व्हर्सेशन झालं पाहिजे आणि हे बॉन्डिंग इथे दिसून येते. गोडदेव मास्टर टीमला विनंती आहे, नाश्ताची सोय सुरू आहे, जरा प्लीज नाश्ता करून घ्या. डाव्या बाजूला जा प्लीज. यावेळेला सॉफ्ट हँडचा वापर आहे, किती धावा मिळतील हा प्रश्न आहे. राजेश पाटील, काय जबरदस्त फील्डिंग आहे, अगदी धावले असे की इनोवा आली. आपलं अर्ध आयुष्य इनोवा मध्ये काढलं या माणसानं. गाडीचा नंबर मला माहिती नाही, सॉरी. आज काय क्षेत्ररक्षण होते मुर्दा टीमचा, एक यंग टीम आहे आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण. कुंदन पुन्हा एकदा अगदी आणि अगदी ब्लॉकल मध्ये मारा, काय ड्राईव्ह केलाय, चांगला फटका. क्या बात आहे. मी म्हंटल ना, सिल्वर पार्कच्या अग्निशमनच्या इथे जर तुम्ही आलात ना तर रात्री सराव चालतो, त्यामुळे आज चेंडू सुटणार नाहीत राजूकडून. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 18 धावा. दिल्ली अजून भरपूर दूरवर आहे दहिसर टीम साठी. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर काही अंशी वळालाय. अगोदर शफल केलं आउटसाइड ऑफ स्टंप, नंतर पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप येऊन टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. षटक संपतायत 3. धावसंख्या आहे 18, सरासरी फक्त 6ची. आता इक्वेशन काय सांगतंय, शेवटचे 12 चेंडू आणि करायचे आहेत तब्बल 49 धावा. झालाय ड्रिंक्स ब्रेक. ऐकूया डीजे किरणला म्युझिक. थँक्यू. तर आपण बघितला था ड्रिंक्स ब्रेक, मात्र ड्रिंक्स ब्रेक म्हणण्यापेक्षा हा गोल्डन ब्रेक होता. काय व्यवस्था केलंय या मित्रमंडळाने. आणि मगाशी मला माहिती मिळाली की त्यांना फक्त एक निमंत्रण द्यायचं आहे, बाकीचं ते काम आपलं करतात. तर ही गोष्ट म्हणावी लागेल. गोल्डन मित्रमंडळाचं मनापासून कौतुक आहे आणि भरपूर मोठं मंडळ आहे. अगदी आणि अगदी जर विचार केला तर 50-60 जण आरामात असतील.
गोल्डन मित्रमंडळ आता ते न्यू गोल्डन झालंय. एक काळ होता जबरदस्तरित्या अंडरआर्म स्पर्धा असो किंवा इतर सामाजिक कार्यक्रम असो गोल्डन मित्रमंडळ आयोजित करायचे. यावेळेला लो फुल टॉस डिलिव्हरी, चांगला चेंडू, लाला माची आलाय गोलंदाजी मार्कवर. भरपूर मोठी धावसंख्या करायची आहेत. 12 चेंडूत 49 धावांची गरज होती. आता 11 चेंडू 48 धावा, म्हणजे तब्बल 8 षटकार मारावे लागतील जरी धावसंख्या पूर्ण करायची असेल तर. गोडदेव टीमला विनंती आहे मित्रांनो, नाश्ता करून घ्या. महेंद्र तुझ्यासाठी खास. यावेळेला हा फटका, चांगला प्रयत्न राजेश पाटील, पुन्हा एकदा अफलातून प्रयत्न. मात्र इथे जर बघितलं तर जास्त धावा नाही आहेत. मात्र इथून पुढे फक्त आणि फक्त मोठे फटके हे मारावेच लागतील. भरपूर जास्त मागे आहेत ते, त्याच्यामुळे हा झेल कठीण होता. मात्र तरी सुद्धा प्रामाणिक प्रयत्न. आज जर बघितली तर वयाशी 55 पेक्षा जास्त असतील राजेश, राईट? मात्र तरी देखील अफलातून फिजिक्स आहे त्यांचं. आलामाची चेंडू बघा, हातभर वळवलाय आणि टप्पा कुठे होता? जवळ मिड ऑफ द विकेट आपण बघतोय हा टप्पा, आणि तिथून ब्रेक केलं जाते, ऑफ ब्रेक केलं जाते. आणि लाला आणि आरके क्रीडा मंडळाचं हे मैदान एक वेगळं नातं आहे. अगदी याच मैदानावर जर बघितलं तर निश्चितच आपल्याला सगळे फिटनेसचे धडे तो गिरवत असतो. पुन्हा एकदा शॉर्ट ब्रेक डिलिव्हरी. इथे कठीण होता हा चेंडू पकडणं. कुंदनने प्रयत्न केला मात्र एक धाव मिळेल. थँक्यू बाईचा इशारा. आणि पंचांच्या भूमिकेत कोण आहे आमचं लक्ष आता गेलंय, ईश्वर माझी द डेंजर मॅन. मुरवा भाटचा हा अतिशय क्लास खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. खाली राहिलाय चेंडू, खाली राहिलाय. हरेचा मोठा फटका होता मात्र चेंडू रीच मध्ये नाहीये त्याच्या, आणि हा चेंडू इथे निर्धाव जातोय. काय जबरदस्त प्रेक्षकांची संख्या. राई वर्सेस गोडदेव, प्रेक्षक अगदी घरातून घेऊन येतात. नेक्स्ट बॉल. यावेळेला हा मोठा फटका नाहीये, हवेत आहे. कोण येणार? झेल खाली नाहीये. थोडीशी गाडी थांबवली राजेश यांनी. स्वातिश भोईरला संधी दिली होती मात्र या जास्त धावा नाहीयेत. हरकत नाहीये, जास्त काही गमावण्यासारखं नाहीये कारण या षटकात जबरदस्त कामगिरी. पुन्हा एकदा लाला माचीची अष्टपैलू कामगिरी. वेल बोल्ड लाला. टाळ्या झाल्या पाहिजे लाल्याच्या गोलंदाजी मार्कसाठी. आणि निश्चितच आता इक्वेशन भरपूर मोठं राहिली आहे कारण धावा झाले त्या फक्त आणि फक्त 25, म्हणजे अजून ही विजयासाठी 42 धावांची अजूनही गरज आहे. 42. बेचाळीस धावा, 6 चेंडू 42 धावा. कमलेश पाटील गोलंदाजी मार्कवर. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. मात्र 42 धावा करायच्या आहेत. असं वाटलंही नव्हतं की एवढी मोठी धावसंख्या होईल. पहिल्या 2 षटकात फक्त 11 धावा होत्या मुर्दा टीमच्या. त्यानंतर लालाला जीवदान आणि लालानं एक मोठं वादळ आणलं या मैदानामध्ये. धावसंख्या 66 पर्यंत नेली आणि त्यानंतर गोलंदाजी करताना मुर्दा संघाचा अफलातून परफॉर्मन्स. इथे फुटचा वापर करण्याचा प्रयत्न रत्नाकर यांचा. मी काहीच करू शकत नाही असं ते सांगतायत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 27 वर. अजून 40 धावांची गरज आहे. रत्नाकरला आता बॅकआउट पॉइंटला पाठवण्यात आलंय. नेक्स्ट बॉल. लेग ब्रेक डिलिव्हरी होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जास्त काही नाहीये. पुन्हा एकदा स्वातिश भोईर ऍक्शन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप चांगला आहे. काही धावा जरूर मिळतील इथे. 2 धावा पुन्हा एकदा. मात्र चला नेक्स्ट मॅच राई मास्टर्स वर्सेस गोडदेव मास्टर्स. दोन्ही संघ अतिशय चांगल्या पद्धतीने तयारीत आहेत. पुन्हा एकदा लेग ब्रेक डिलिव्हरी. यावेळेला मात्र लाईन चेक केलंय. थँक्यू व्हेरी मच अशोक राऊत. गुड टू सी यू मॅन. व्हाईटचा इशारा. 2 माजी खेळाडू आज पंचांची भूमिका करतायत.
एका बाजूला अशोक राऊत तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय ईश्वर माची. मात्र औपचारिकता या सामन्यात औपचारिकता शिल्लक राहिल्या. व्हॉट ए शॉट. हा फटका मात्र तो थोडासा जास्त आणि जास्त उशिराने आलाय. अगदी शेवटच्या षटकात आलाय तो. अगदी दुसऱ्या षटकापासून येणं गरजेचं होतं मात्र इथे दहिसर मास्टर संघानं उशीर केलाय. एनिवे सामना कसाही पलटतो कारण वेळ ही कोणाचीच नसते. वेळ आपली करायची असेल तर मेहनत आणि एकूणच तुमचं नशीब हे तुमच्या बरोबर असलं पाहिजे. मात्र ते आज नशीब आणि आज मेहनत कोणाची फळाला लागणार आणि ही चकाकती ट्रॉफी कोण उचलणार याची गणित थोड्याच वेळात आणि एकूणच संध्याकाळच्या सत्रात स्पष्ट होतील. मात्र या सामन्यात एक मोठा विजय कारण आपण बघतोय 5 षटकांच्या सामन्यामध्ये जर तुम्ही 30 पेक्षा जास्त धावा पेक्षा जास्त जर निश्चितच विजय मिळवत असाल तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो सर्वात मोठा विजय ठरतो आणि मुर्दा संघ तेच करताना दिसतोय. व्हेरी गुड बॉलिंग. व्हेरी गुड बॉलिंग. एक संघ म्हणून वावरलाय मुर्दा संघ. अफलातून युनिट चांगली बॅटिंग लाला माचीची. त्यानंतर अफलातून क्षेत्ररक्षण अगदी आपण बघितलं राजू स्वातिश राजेश पाटील अफलातून क्षेत्ररक्षण झालंय आणि काय गोलंदाजी झाल्या. रत्नाकर असो धनेश असो कुंदन विनायक आणि आता कमलेश सर्वांचा प्रतिम मारा. वेल प्लेड मुर्दा मास्टर्स. सामना आय थिंक इथे संपेल. हा झेल आहे फलंदाज बाद होईल. वेल डन मुर्दा मास्टर्स. अभिनंदन. पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. थँक्यू.